तर विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वाय एच वाळुंज, मराठा विद्याप्रसारक समाज, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, अर्थशास्त्र विभाग, द्वितीय वर्ष वाणिज्य, सत्र तिसरे, विषय बँक व्यवसाय आणि वित्तपुरवठा, भाग 1. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 1.2 मध्ये भारतीय बँक व्यवसायाची संरचना त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. देशाचा आर्थिक विकास हा देशात उपलब्ध असलेल्या भौतिक आणि मानवी संसाधनांच्या विकासावर अवलंबून असतो. या दोन्ही संसाधनांच्या विकासासाठी देशात मुबलक प्रमाणात वित्तीय संसाधने आणि वित्तीय संपत्तीची उपलब्धता असणे आवश्यक ठरते. आर्थिक विकासाचा वेग वाढविण्यासाठी बचतीचा दर वाढविणे आवश्यक असतो. देशातील बँक प्रणाली व वित्तीय संस्था बळकट आणि प्रभावी असल्यास देशातील बचत, गुंतवणूक व उत्पादन वाढून देशाचा आर्थिक विकास वाढण्यास निश्चित मदत होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर वित्तीय क्षेत्राचा विकास होऊन त्याचा आधारही व्यापक झालेला आहे असं आपल्याला दिसून येतो. सार्वजनिक क्षेत्र, सहकारी क्षेत्र, खाजगी क्षेत्र या तिन्ही क्षेत्रांमधील वित्तीय संस्था वेगाने वाढल्या आहेत. देशाच्या आर्थिक विकासाचे कार्यक्रम राबविताना उद्भवलेल्या समस्या, गरजा आणि आलेल्या अनुभवातून भारतीय बँक व्यवसाय विकसित होत गेला आणि त्यातून वित्तीय रचनेची निर्मिती झाली असं आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तक्ता दाखवलेला आहे. या तक्त्यामध्ये दिसत आहे की भारतीय रिझर्व्ह बँक आणि त्यानंतर खालोखाल विकास बँका, नाबार्ड, सहकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, भारतीय व्यापारी बँका, विदेशी व्यापारी बँका, राज्य सहकारी बँका, मध्यवर्ती भूविकास बँका, नागरी सहकारी बँका, राष्ट्रीय स्तरावरील बँका तसेच राज्य स्तरावरील संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका, प्रादेशिक भूविकास बँका तसेच भारतीय स्टेट बँका, राष्ट्रीयकृत बँका, प्राथमिक सहकारी पतसंस्था असं या संरचनेमध्ये या वरील तक्त्यावरून आपल्याला या दाखवलेल्या तक्त्यावरून आपल्याला दिसून येते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला त्या ठिकाणी माहितीच असेल की या ठिकाणी ही भारतीय बँक व्यवसायाची संरचना त्या ठिकाणी पाहताना त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं की भारतीय रिझर्व्ह बँक ही देशाची मध्यवर्ती बँक म्हणून त्या ठिकाणी अस्तित्वात आहे. तिची स्थापना सन 1934च्या कायद्यानुसार 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली आहे. स्वातंत्र्यानंतर म्हणजे 1 जानेवारी 1949 रोजी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करून रिझर्व्ह बँकेवर पूर्णपणे भारत सरकारची मालकी आहे प्रस्थापित करण्यात आली. या बँकेला चलन निर्मितीचा एकाधिकार देण्यात आला. त्यामुळे चलन पुरवठ्यावर बँक व्यवसायावर रिझर्व्ह बँकेचे पूर्णपणे नियंत्रण ठेवण्यात आले त्या ठिकाणी आहे असं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. भारतातील सर्व किमतीच्या नोटा छापण्याचा एकाधिकार हा रिझर्व्ह बँकेकडे आहे. 1 रुपया सोडून सर्व प्रकारची नाणी भारत सरकार तयार करते, म्हणजेच देशाची मध्यवर्ती बँक म्हणून चलन निर्मिती करणे. आता बँकांची बँक म्हणून, सरकारची बँक म्हणून कार्य करणे, विनिमय नियंत्रण व पत नियंत्रण करणे ही महत्त्वाची कार्ये ही भारतीय रिझर्व्ह बँक करत असते. रिझर्व्ह बँक देशातील शेती, उद्योग व व्यापार क्षेत्राचा विकास करण्यासाठी विविध संस्थांच्या स्थापनेमध्ये पुढाकार घेऊन प्रवर्तनात्मक व विकासात्मक कार्य पार पाडत असते. तसेच सरकारची बँक म्हणून आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँक यासारख्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांसोबत देशाचे प्रतिनिधित्व करण्याचे काम त्या ठिकाणी ही भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बँकांची बँक असल्याने देशातील सर्व बँकांवर तिचे नियंत्रण असते. भारतातील बँक व्यवसायातील सर्वोच्च संस्था असल्याने भारतीय बँकांच्या रचनेत रिझर्व्ह बँकेचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे, हे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी एक व्यापारी बँकांच्या विषयी या ठिकाणी आपल्याला आणखीन एक तक्ता क्रमांक 1.2 मध्ये त्या ठिकाणी व्यापारी बँकांची रचनांसंदर्भात दिसून येतो.
या ठिकाणी व्यापारी बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, विदेशी व्यापारी बँका, सार्वजनिक क्षेत्रातील बँका, खाजगी क्षेत्रातील बँका, भारतीय स्टेट बँक आणि राष्ट्रीयकृत बँका असं तक्त्यामध्ये दाखवल्याप्रमाणे वर्गीकरण त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. यामध्ये सर्वप्रथम आपण व्यापारी बँकांकडे वळताना जर पाहिलं तर खऱ्या अर्थाने व्यापारी बँकांची स्थापना ही जास्तीत जास्त नफा कमविणे व ठेवीदारांना उत्तमोत्तम सेवा देणे या उद्देशानेच झालेली असते. अशा व्यापारी बँका आधुनिक आर्थिक समाज व्यवस्थेच्या जीवनवाहिनी त्या ठिकाणी ठरल्या आहेत. लोकांच्या बचती ठेवींच्या स्वरूपात लोकांच्या बचती ह्या ठेवींच्या स्वरूपात आकर्षित करणे व त्या उद्योग व्यवसायाला कर्ज म्हणून वितरित करण्याचे प्रमुख कार्य ह्या व्यापारी बँका करतात. सध्या भारतात व्यवसाय करणाऱ्या व्यापारी बँकांचे भारतीय व्यापारी बँका आणि विदेशी व्यापारी बँका अशा दोन भागात वर्गीकरण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्यामध्येच सर्वप्रथम भारतीय व्यापारी बँका याकडे जर पाहिलं तर त्यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्या ठिकाणी येतात. त्यामध्ये भारतीय स्टेट बँक आणि राष्ट्रीयकृत बँका. आता सार्वजनिक क्षेत्रातील बँका जर म्हटलं तर ज्या बँकांची मालकी व व्यवस्थापन सरकारकडून पाहिली जाते अशा बँकांना सार्वजनिक क्षेत्रातील सार्वजनिक क्षेत्रातील व्यापारी बँक असे म्हणतात. म्हणजे काय? ज्या बँकांची मालकी व व्यवस्थापन सरकारकडून पाहिली जाते व त्या बँकांना सार्वजनिक क्षेत्रातील व्यापारी बँक असे म्हणतात. भारतातील बँकिंग क्षेत्रात 1969 साली 14 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 1980 साली आणखी 6 बँका राष्ट्रीयकृत झाल्या. त्यानंतर स्टेट बँक ऑफ तिच्या 6 सहयोगी बँकाही सरकारच्या मालकीच्या झाल्यात. आणि सन 1991 नवीन आर्थिक धोरणाअंतर्गत राष्ट्रीयकृत बँकांचे भागभांडवल खाजगी गुंतवणूकदारांना खुले करण्यात आले आणि त्यातून विदेशी बँकांना त्या ठिकाणी स्थान देण्यात आले. या बँका राष्ट्रीयकृत न राहता सार्वजनिक क्षेत्रातील बँका झाल्या. सन 1993 न्यू बँक ऑफ इंडियाचे पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण केल्याने सन 2013 भारतीय महिला बँकेची स्थापना झाली. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या ही 27 इतकी झाली. तर 2017 सरकारने बँक विलीनीकरणाची सुरुवात केली. सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडिया तिच्या सहयोगी बँकांचे व महिला बँकांचे स्टेट बँकेत विलीनीकरण झाले. त्यानंतर विजया बँक व देना बँक यांचे बँक ऑफ बडोदामध्ये विलीनीकरण झाले. तर मार्च 2020 अखेर सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांचे एकत्रीकरण करून 4 बँका कार्यरत राहणार आहेत. परिणामतः 2017 सार्वजनिक क्षेत्रातील 27 बँका त्या ठिकाणी असलेल्या आपल्याला दिसून येतात. तर त्या जागी 1 एप्रिल 2020 पासून फक्त 12 बँका कार्यरत असताना आपल्याला आज पाहायला मिळते. म्हणजे बघा की विद्यार्थी मित्रांनो, ह्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्या ठिकाणी त्यांची आकडेवारी लक्षात घेता कालांतराने विलीनीकरणाचा त्या ठिकाणी जोर वाढताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. त्यातच भारतीय स्टेट बँक जर म्हटलं तर आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना माहिती असेल की 1 जुलै 1955 रोजी इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात येऊन तिचे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नामकरण करण्यात आले. त्यानंतर प्रादेशिक बँकांवर सार्वजनिक मालकी प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने 10 सप्टेंबर 1959 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया संलग्न बँक कायदा संमत झाला. या कायद्याने विविध संस्थानांमधील स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ जयपूर, स्टेट बँक ऑफ इंदोर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पतियाळा, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र अशा 7 बँकांचे प्रादेशिक अस्तित्व टिकवून ठेवून भारतीय स्टेट बँकेत विलीनीकरण न करता स्टेट बँकेच्या संलग्न सहयोगी बँका म्हणून राष्ट्रीयकरण करण्यात आले. स्टेट बँक आणि तिच्या संलग्न बँकांना मिळून स्टेट बँक समूह असे संबोधन त्या ठिकाणी करण्यात आले. 1 एप्रिल 2017 रोजी सर्व संलग्न बँकांचे भारतीय स्टेट बँकेत विलीनीकरण करण्यात आले आणि भारतीय स्टेट बँक ही व्यापारी बँकेची सर्व कार्य करण्याबरोबरच रिझर्व्ह बँकेच्या वतीने सरकारची बँक म्हणून देखील महत्त्वाची कार्य पार करताना आपल्याला दिसून येते. त्यानंतर राष्ट्रीयकृत बँका. विद्यार्थी मित्रांनो, व्यापारी बँका प्रामुख्याने नफा मिळविण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या असतात.
व्यापारी बँकांवर लादलेली सामाजिक नियंत्रणे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करू न शकल्याने 19 जुलै 1969 रोजी 50 कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी असलेल्या 14 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. त्यानंतर 15 एप्रिल 1980 रोजी 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक ठेवी असणाऱ्या आणखी 6 व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. राष्ट्रीयकरणामुळे बँकांची कार्यपद्धती, धोरणे, अभिवृत्ती यामध्ये महत्त्वपूर्ण बदल झाले. विलिनीकरणानंतरच्या म्हणजेच 1 एप्रिल 2020 पासून भारतीय स्टेट बँकेसह फक्त 12 बँका आज कार्यरत असताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर खाजगी क्षेत्रातील बँका. आता खाजगी क्षेत्रातील बँका जर म्हटलं तर त्यामध्ये फक्त केवळ विदेशी बँका त्या ठिकाणी येतात. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था असल्याने सार्वजनिक क्षेत्राबरोबरच खाजगी क्षेत्राच्या विकासाला पुरेपूर संधी देण्यात येते. त्यानुसार देशातील प्रमुख मोठ्या व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण केल्यानंतर ज्या लहान व्यापारी बँका शिल्लक होत्या त्या खाजगी मालकी हक्काखाली राहिल्या. तसेच काही खाजगी बँका नंतरच्या काळात अस्तित्वात आल्या सन 1991च्या धोरणान्वये. म्हणजे सन 1991ला खुले व्यापार धोरण त्या ठिकाणी अस्तित्वात आले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने खाजगीकरणाला प्रोत्साहन मिळाल्याने खाजगी बँकांच्या विकासाचा मार्ग देखील सुकर झाला किंवा प्रशस्त झाला. या बँकांनी आपले स्थान टिकवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने चांगल्या सेवा पुरविल्यामुळे अनेक खाजगी बँका राष्ट्रीयकृत बँकांच्या स्पर्धेस तोडीस तोड देऊन टिकून आहेत. सध्या आपल्याला त्या ठिकाणी देशामध्ये दिसत आहे. तसं जर पाहिलं तर सध्या देशामध्ये 22 खाजगी बँका त्या ठिकाणी कार्यरत आहेत. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यातच विदेशी बँका म्हणजे काय की ज्या बँकांचे मुख्यालय भारताबाहेर आहे तसेच त्यांच्या भारतातील शाखांवर संबंधित देशाचे नियंत्रण असते अशा बँकांना विदेशी किंवा परकीय बँका असे म्हणतात. ज्या बँकांचे मुख्यालय भारताबाहेर आहे तसेच त्यांच्या भारतातील शाखांवर संबंधित देशाचे नियंत्रण असते अशा बँकांना विदेशी किंवा परकीय बँका असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, विदेशी बँकांच्या शाखा प्रामुख्याने मोठ्या शहरांच्या ठिकाणी तसेच बंदराच्या ठिकाणी असतात. आयात निर्यात व्यापाऱ्यांना विदेशी चलनाच्या स्वरूपात कर्जपुरवठा करणे आणि 2 देशांच्या चलनाची अदलाबदल करणे असे प्रमुख कार्य ह्या विदेशी बँका करत असतात. तसेच व्यापारी बँकांची इतर सर्व प्रकारची कामे देखील ह्या विदेशी बँका त्या ठिकाणी करत असतात. आज म्हणजे जवळजवळ मार्च 2020 अखेर भारतात 46 विदेशी बँक व्यवसाय त्या ठिकाणी कार्यरत आहेत किंवा बँक व्यवसाय करत आहेत. असे ह्या विदेशी बँका आज आपल्याला केवळ बंदरांच्या ठिकाणी किंवा मोठ्या शहरांच्याच ठिकाणी स्थापन झालेल्या दिसून येतात आणि त्याची संख्या भारतात 46 इतकी आहे. ही आपण लक्षात घेतली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, असे हे व्यापारी बँकेविषयी आपण त्या ठिकाणी पाहिलं. पुढील तासाला पुढील भागात आपण प्रादेशिक ग्रामीण बँका याविषयी चर्चा करणार आहोत. आपला सहभाग असाच असेल तर निश्चितपणे आपल्याला बँक व्यवसाय समजण्यास सुकर होईल, सोयीस्कर होईल, प्रशस्त होईल. हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे. अतिशय सोपा असा हा सिलेबस, असा हा अभ्यासक्रम आहे. फक्त आपला सहभागाची आवश्यकता आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद.